ठोका चुकवणारा सामना आपण पाहिला. 71 धावांचं आव्हान आणि ते सुद्धा पेलण्याची क्षमता बेलवली टेनिस क्रिकेटमधील या फलंदाजांनी दाखवली आणि प्रेक्षकांचं एक विशेष मनोरंजन मी म्हणेन त्या सामन्याने सुद्धा झालं. तर आपण आता मात्र जातो या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसातील शेवटचा पहिल्या फेरीतील सामना जो बरोबर दुपारचे 3:25 होत आहेत. सामना आहे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विपक्ष शिवशंभो वरचेओळे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी येणं नितांत गरजेचं असेल. 12वे प्रतिनिधी पाठवायचे आहेत. 12th मॅन खारकोपर आणि वरचेओळे या दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी. खारकोपर संघाचे आहेत वरचेओळे संगम 12वा प्रतिनिधी पाठवा. फार मोठा सामना आपण पुन्हा एकदा एन्जॉय करतोय. वरचेओळे संघ म्हटला तर ॲडव्होकेट संगम घरत यांचा जो संघ खेळताना शिवशंभो वरचेओळे खेळताना दिसतो. खुल्या स्पर्धेमध्ये सुद्धा या संघातील 2-3 खेळाडूंना आपण खेळताना नेहमी पाहिलेत. आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर म्हटलं तर उल्वे नोट परिसरातील एक दर्जेदार खेळाडूंचा संघ म्हणून प्रतीक असेल. त्यानंतर त्याच्यासोबत खेळणारे आणखी खेळाडू आहेत. आज आबा सुद्धा ज्यांना खेळताना आपण पाहणार आहोत. आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघानं गेले कित्येक वर्षाची परंपरा राखली. जासईच्या मैदानावरती स्पर्धा असेल तेव्हा त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा हा संघ नेहमीच आहे तो मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. आणि एकीकडे शिवशंभो वरचेओळे त्यांचा प्रतिस्पर्धी. दोन्ही संघांना शुभेच्छा. गोलंदाज प्रतीक पाटील खुल्या स्पर्धा खेळणारा खेळाडू. पहिला चेंडू प्रतीक टू संगम. पंच राजेश गरज सर यांचा इशारा अव्वांतर चेंडूचा. पहिलाच सुरुवात मात्र अव्वांतर चेंडूच्या साह्याने होते. खरं तर या दोन संघांचा एक आपण इतिहास चालला तर या दोन संघांमध्ये याच मैदानावरती झालेल्या स्पर्धेमध्ये 6 विकेट्स प्राप्त करणारा हा प्रतीक गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. स्लोवर डिलिव्हरी यावेळेस मात्र प्रतीकची पाहायला मिळते. हा चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन प्रतीक गेले बरेच वर्ष करत आला. आणि आज मंगेश स्पोर्ट्स खारकोपर सुधीरदादा ठाकूर फार मोठे सपोर्टर आहेत. या टीमचे आधारस्तंभ आहेत. त्यांना विनंती आहे पण जर आला असाल तर आपणास विनंती आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हा. खारकोपर संघाचे आधारस्तंभ सुधीरदादा ठाकूर यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. गोलंदाजी मार्कवर असणारा हा प्रतीक एक स्वभावाने शांत परंतु मैदानामध्ये खेळाडू म्हणून एक आक्रमक ज्यांना स्वतःला नेहमी सिद्ध केलंय. बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र पंच केला जातोय आणि तो चेंडू सीमारेषेकडे डीप कव्हरकडे जाताना दिसत आहे आणि मात्र गेलाय सुद्धा असं म्हणेन. चेंडू जातोय चौकार. चौकारच्या साह्याने सुरुवात होती. संघाची धावसंख्या होती बिनबाद 5 धावा. यावेळेस ऑनस्ट्राईकला स्ट्रोक बनवला जातोय. मिड विकेटकडे चेंडू सिंगल मिळते आहे. क्षेत्ररक्षक चपळाईने चेंडूवरती येतात तोपर्यंत सिंगल मात्र पूर्ण होते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलकावरती आपण पाहताय धावा लागल्या जातात त्या म्हणजे 6 धावा. यावेळेस मात्र आपण पाहताय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू खेळलाय. डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू जाताना दिसतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन. रणात फिरली नाती कधीच माघारी. धावसंख्या चौकाराच्या साह्यानं 10च्या आकड्यामध्ये जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आता मात्र हा एक चेंडू निधाव येतोय. षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना शिवशंभो वरचेओळे बिनबाद 10 धावा.
शूरवीर वाघाची असा भिडणारे शुभाच्या वाघा आई तुला जनतेची साथ असा भिडणारे शुभाच्या वाघा आई तुला जनतेची साथ असा भिडणारे शुभाच्या वाघा आई तुला जनतेची साथ असा भिडणारे शुभाच्या वाघा आई तुला जनतेची साथ. पहिल्या षटकानंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. कारकोपर संघाचा आणखी एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे विशाल घरत गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. तीन क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र सीमारेषेगत आपण पाहू शकाल. डीप स्क्वेअर लेग त्यानंतर लॉंग ऑन आणि डीप कव्हरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलाय. पहिला चेंडू होतो विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट मिड विकेटला असणारा क्षेत्ररक्षक चपळाईने चेंडूवरती येतोय. कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. थोडीशी पछवी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज विशाल घरत आहे. अनेक स्पर्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या गोलंदाजाला खुणावत आहेत. यावेळेचा चेंडू ऑफसाईडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत सिंगल मिळते. धावसंख्या होते 11. सकाळच्या सत्रामध्ये ऑलरेडी अथर्व 11 कानपोली हा संघ सलग 2 सामने जिंकला. यावेळचा चेंडू बॅट्समन बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू मात्र लॉंग लेगकडे जाताना दिसतोय. डीप थर्डमॅनमध्ये जाताना दिसतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पेशाने वकील असणारे खेळाडू संगम घरत आपण पाहतोय स्ट्रायकर बॅट्समनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सरळ स्ट्रोक बनवला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेनं झेप घेतली होती हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू टॅप करण्यासाठी पण चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. षटकार. वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चौमुखी डंका वाजे. 6 मिनिटात आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या होते 19. स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देणारे हे गीत आपण ऐकलं. धावा होतात. ओके सॉरी थोडीशी मिस्टेक आहे. सिंगलच पूर्ण केली होती. धावसंख्या होती 18. ऑन साईडला यावेळेस मात्र जोरकस प्रहार करण्याचा जो प्रयत्न आहे फसला जातोय. गोलंदाजी हीच खासियत आहे विशालची. एक विशिष्ट अँगल क्रिएट करतोय गोलंदाज आणि त्या विळक्यामध्ये फलंदाजाला थोडासा मात्र मिसजज करत असतो. यावेळेस चेंडू मात्र ऑन साईडला खेळला जातो. डीपमध्ये चेंडू सिंगल मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी म्हणेन. सिंगलनं धावसंख्या होतीये 19. 19 धावा होत्या. दुसरं षटक संपते. 2 षटकांचा खेळ इथे संपला जातोय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 आणि या षटकामध्ये एक षटकार काढून सुद्धा उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करून गोलंदाज विशाल घरत यांना पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशंभू वरचे ओवळे बिनबाद 19. राजा बाबा त्यांच्या पाठीशी राहतो उभा.
केली आहे आणि ते सुद्धा एक चांगल्या प्रतीचे घड्याळ मनगटी घड्याळ इथे मात्र दिले जात आहेत. अनेक स्पर्धेमध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने संकल्पना पाहत असतो आणि प्रेक्षकांना सुद्धा प्रत्येक सामन्यागणिक एक सामना संपला की ते सामना संपता क्षणी ते ड्रॉ केला जातोय. अनेक प्रेक्षक नावे नोंदवत आहेत, आपलं नशीब आजमावत आहेत आणि कैलास मात्र हे सुद्धा नाव आलं आहे, ते सुद्धा घ्यायचं आहे. चला चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवकांना विशेष सूचना आहे, आपण मैदानाच्या बाहेरील आपल्या कामगिरी आपण चोख बजवावी अशी विनंती आपणास केली जाते. आपण स्क्रीनवरती पाहू शकता बऱ्याच अवधीनंतर पुन्हा एकदा सामन्याला थोडीशी सुरुवात होते. 36 धावसंख्या आहेत धावफलकातील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. प्रतीक पाटील एखाद्या फलंदाजाने ज्या चेंडूती षटकार किंवा चौकार लगावला ना की समोर किती नवीन आणि किती चांगल्या क्वालिटीचा तुम्ही जरी चेंडू दिलात तरी त्याला तोच चेंडू हवा असतो. हे म्हणजे असं झालं गदी पे दिला तो परी क्या चीज आहे. यावेळेस मात्र चेंडू नरड्याचा गोट घेतोय, फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. अरे बॉल जुनं काय नवीन जुनं काय झालं ते आता लोंबळायला लागले. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड होतोय आणि आपल्या दादा कोणके नेहमी सांगत गेले मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते तळवावी तशी तळते. आणि एकदा काना मात्रा बदलला की शब्दाचा अर्थ पावलागणिक बदलत जात असतो. आणि असेच समालोचन क्षेत्रातील एक हास्य सम्राट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे नवी मुंबईचे आमचे करावे गावातील दशरथ पाटील, ज्यांचा आवाज आपण DJ मॅडी यांच्या कल्पक बुद्धीनं ऐकलात. हरकत नाही जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र प्रतीक पाटीलनं सरते शेवटी का होईना आपल्या स्पेलमधील शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि अगदी उन्मत हत्तीला जसं रोकावं तसं मात्र सुमित घरतसारख्या एका मोठ्या फलंदाजाला इथे मात्र ज्यानं क्लीन बोल्ड केलंय. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विक्रम घरत येताना दिसतोय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय हर्षल ठाकूर. अकूट टप्प्याचा हा चेंडू उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि त्याचं रूपांतर होतोय षटकारामध्ये. संगम घरात पुन्हा एकदा मात्र आपले तोरे दाखवण्यास सुरुवात करतोय. षटकार लागवला आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 6 ने वाटते. धावसंख्या होते 42 धावा. चौथं षटक 42 आतापर्यंत आल्यात. या अगोदरच्या सामन्यामध्ये ओवे विपक्ष बेलवली संघामध्ये सुद्धा असं झालं. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या होत, पण त्यानंतर ओवे संघाचा जसा चौथ्या क्रमांकावरती असणारा सम्रा पटेल आला आणि धावांचा वेग वाढला. यावेळेस मात्र फटका फासला जातोय. क्षेत्ररक्षक जज करतोय चांगल्या पद्धतीने आणि इथे मात्र फलंदाज संगम करत होतोय झेलबा. महत्वाची विकेट मी म्हणेन एक वादळी खेळीचा अंत झालाय, जिथे 2 षटकार एक चौकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आला होता.
चेंडूमध्ये 20 धावांची खेळी करणारा संगम इथे मात्र बाद होत आहेत आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज रोहित घरत येताना दिसत आहेत. यावेळेस थोडंसं स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून हा चेंडू निर्धाव आलाय. धावा संख्या स्थिर आहे 2 बाद 42 धावा. 2 बाद 42. चौथं षटक जारी आहे. फुलटॉस यावेळेस मात्र बिरकावून दिलाय. जिथे क्षेत्ररक्षक आहेत एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि फलंदाज होतोय झेलबाद. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हलके जाऊं क्या. नवीन फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसत आहेत आणि बाद होणारे फलंदाज विक्रम घरत बाद होतात आणि 5व्या क्रमांकावरती उदय घरत एक सिनियर खेळाडू आहेत ओवळे टेनिस वरचे टेनिस क्रिकेटमधील. संघाची धावसंख्या आहे 3 बाद 42. चौथ्या क्रमांकावरती येणारा हा जो गोलंदाज आहे चौथं षटक हाताळणारा जो हर्षल आहे ज्यानं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 खर्च करून 2 विकेट्स मिळवल्यात. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स म्हणावा लागेल गोलंदाज हर्षलचा ज्यांना आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केलेत आणि फक्त 6 धावा. पहिला षटकाचा अपवाद वगळला तर तदनंतरचे 4 चेंडू निर्धाव आणि 2 महत्त्वाच्या विकेट्स अशा प्रकारची गोलंदाजी हर्षलची आतापर्यंत राहिली आहे. धावसंख्या आहे 42. नेक्स्ट बॉल. अकोटाप्याचा हा चेंडू बॅकफुटला येऊन मात्र चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 3 बाद 48 धावा होत आहेत. 3 बाद 48 अशी धावसंख्या धावफलकाती लागली जाते. शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया आणामारे किती होते. स्लॉगवरचं षटक यामध्ये किती धावा येतील हे सुद्धा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असेल. कारण दुपारचं सत्र आपण पाहतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात जिथे उजव्या हाताच्या फलंदाजाला फार मोठी नैसर्गिक एक साथ आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलंय चौकार षटकार येताना बरीच वाट प्रेक्षकांना पाहायला लागत होती पण आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये तसं नाही. षटकार सातत्याने येताना बऱ्याचशा वेळा 6-6 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि या सामन्यामध्ये सुद्धा आतापर्यंत आपण पाहिले जवळजवळ 5 ते 6 षटकारांची नोंद आतापर्यंत झाली आहे. म्हणजे शेवटचं षटक हे हाणामारीचं असताना पाहूया किती मोठे फटके येतील हा सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. यावेळचा चेंडू खेळला जातोय मिड विकेट कडे. सिंगल मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने बॅकअप दिलं जात आहे आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होते 49 धावा 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. राजेश रणजित पाटील गोलंदाज येतात. शेवटचं षटक खोलात चेंडू टाकण्याचा जो प्रयत्न आहे सिंगल मिडच्या डबलसाठी प्रयत्न पाहूया. धावचीची संधी आणि फलंदाज धावबाद. शेवटचे 4 चेंडू या सत्रातील बाकी आहेत. धावसंख्या आहे 4 बाद 50 अशा स्थितीमध्ये आपण पाहतोय.
शिवशंभू वरचेवळे संघ खेळताना धावबाद होणारा फलंदाज उदय घरत जे बाद होत आहेत. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती विश्वजित घरत येताना दिसत आहेत. विश्वजित घरत आणि रोहित असे 2 फलंदाज मैदानामध्ये. रोहित आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत आणि ज्यांनी एक षटकाराच्या साह्यानं आतापर्यंत बिनबाद नाबाद 6 वरती खेळत आहेत. यावेळचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. पंच राजस्थानचा इशारा. हा चेंडू मात्र स्वैर घोषित केलाय. धावसंख्या होते 51. कोलात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक झेल जज करतायत. आणखी एक फलंदाज होतोय झेल बाद. अमन घरत यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. भावेश घरत आणि साईश म्हात्रे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. षटकार हॅट्रिकसाठी 1000चं बक्षीस आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी जो नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन आणि चेंडू फक्त 2 शिल्लक आहेत. हे अशक्य आहे. बक्षीस खोलवर डप्प्याचा हा चेंडू खेळण्याचा जो प्रयत्न आहे नक्कीच बक्षीस सुरुवातीपासून लागला होता परंतु हा फलंदाज उशिरा आलाय मैदानामध्ये त्यामुळे बक्षिसास पात्र ठरणं हे अशक्य आहे. एवढंच मी म्हणेन. संघाची धावसंख्या 52. आवडत्या खेळाडूला बक्षीस लागलं होतं परंतु उशिरा हा खेळाडू मैदानामध्ये येतोय त्यामुळे त्याच्या वाट्याला हे 3 चेंडू सलग येतील की नाही ही फार मोठी शंका. पाहूया संघाची धावसंख्या कुठपर्यंत पोहोचले. धावसंख्या होते 52 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे फक्त 2 चेंडू. चांगला चेंडू आउटसाइड टॉप स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत पण तत्पुरी चपळाईने सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 53 धावा. 53 रन्स. यावेळचा चेंडू निर्धाव आलाय. षटक संपलं जात आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मी म्हणेन. शेवटच्या षटकामध्ये आताळी गोलंदाज रणजित यानं एकही मोठा फटका खाला नाही. खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 5 धावा. चांगली गोलंदाजी म्हणेन 5व्या षटकामध्ये. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ एका सत्राचा खेळ संपतोय. धावसंख्या प्रथम नाणेफेक यावरून फलंदाजी करत असताना शिवशंभू वरचेवळे संघाची होते ती म्हणजे 5 बाद 53 धावा होत्या. 54 धावांचं आव्हान असणार आहे. कशा पद्धतीने 54 धावांचं आव्हान असेल हे दुपारच्या सत्रामध्ये आपण नक्कीच ऐकणार आहोत. तत्पूर्वी महत्वाची पुन्हा एकदा अनाउन्समेंट असेल ती म्हणजे प्रेक्षकांसाठी प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर एक लकी ड्रॉ केला जातोय. त्यामध्ये ब्रँडेड फास्ट्रॅकचे वॉच दिले जात आहेत. तर त्याची त्या संधीचा सुवर्ण लाभ घ्या एवढंच मी म्हणेन. घरी जाताना नक्कीच तुम्हाला सुद्धा सांगता येईल एखाद्या खेळाडूला त्याचे घरची माणसं वाट पाहतात तेव्हा त्या खेळाडूचे पालक नेहमी म्हणत असतात हातात आमचा मुलगा येताना एखादी तरी ट्रॉफी जिंकून येईल. त्याच पद्धतीनं आपण जर सुट्टीचा दिवस किंवा आजच्या दिवशी जर आपण स्पर्धेसाठी आला असाल तर आपल्या घरच्यांना सुद्धा काहीतरी त्याचा समाधान मिळेल. एखादा प्रेक्षकाने लकी ड्रॉ जर एखादा मिळाला नशिबानं तर त्यांना सुद्धा सांगता येईल की आपण स्पर्धेला जाताना आपल्याला कधी कधी 4 शब्द ऐकायला सुद्धा लागत असतात. आजची कामं टाकून जर तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धेला जाता तेव्हा ऐकायला लागत असतात पण तेव्हा त्यांना सुद्धा एक समाधान मिळेल की काहीतरी आज आमच्या माणसाला घरी येताना नशिबाचा कौल आजमावून मिळालाय. त्यामुळे संधीचा लाभ घ्या आणि आपल्याला क्रिकेटला असं जपायचं असेल तर आपण सुद्धा क्रिकेटला नेहमी साथ द्या एवढंच मी म्हणेन. जाऊया मैदानातील पुढच्या सत्राकडे. कशा पद्धतीने होणार या धावसंख्येचा पाठलाग ऐकण्यासाठी आमचे सहकारी समालोचक एक उत्तम दर्जाचा आवाज आणि उत्तम दर्जाचं समालोचन ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं जातं असे आमचे संयम घरत. तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहोत या स्पर्धेचे ऑफिशियली निवेदक आत्माराम म्हात्रे उर्फ आप्पा यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. मडवी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित ही स्पर्धा आणि स्पर्धेसाठी
ज्या देणगीदारानं आर्थिक मदत केली त्या सर्वांची आम्ही मनपूर्वक आभार आहोत. त्यांची नावं अशा प्रकारे असतील. क्रांती महिला मंडळच्या अध्यक्ष सन्माननीय सौभाग्यवती सुमन गजानन म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये, कल्पेश कमलाकर पाटील यांच्याकडून 2000 रुपये, दिलीप राजाराम घरत यांच्याकडून 2535 रुपये, मोहन बबन ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, अविनाश पद्माकर म्हात्रे यांच्याकडून 251 रुपये, प्रशांत नरेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये, धर्मदास पांडुरंग घरत 500 रुपये, तुकाराम काशीनाथ म्हात्रे 500 रुपये, माणिक हरी म्हात्रे 3000 रुपये, पुष्पा माणिक म्हात्रे 1000 रुपये, राजेंद्र चंद्रकांत म्हात्रे 2000 रुपये, अरुण शेठ जगे 6000 रुपये, नामदेव शांताराम पाटील 1000 रुपये, मेघनाथ शेठ अमृत म्हात्रे यांच्याकडून 5000 रुपये, तसेच काशीनाथ कृष्णा ठाकूर 1000 रुपये, हरचंद्र कृष्णा ठाकूर 1000 रुपये, दिगंबर उंदीर म्हात्रे 251 रुपये, सुभाष हरी म्हात्रे 251 रुपये. या सर्व देणगीदारांचे जे आर्थिक सहाय्य केलं त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानलं जातं, धन्यवाद दिला जातो. मढवी 11 क्रिकेट क्लबची स्पर्धा आपण बघता आणि ही कुमार क्रिश कुशल म्हात्रे समालोचन कक्ष आणि त्यामध्ये होणारे समालोचन आज प्रसाद भोईर असतील, संयम घरत असतील. एक दर्जेदार समालोचन आपण ऐकता आणि त्याबरोबर दर्जेदार ही शृंखला आपण अनुभवता. आजपर्यंत आपण बघितलं आहे अतिशय चांगले खेळ या मैदान होत आहेत आणि भविष्यातसुद्धा उरलेले काही सामने असे रंगतदार होऊन प्रेक्षकांना आणखी आनंद मिळावा त्यासाठी पुन्हा प्रेक्षकांना विनंती करतोय. तो आनंद दुगिनीत करायचा असेल तर या आमच्या इथं आपली नावे नोंदवा. कदाचित आजचा पुढचा घड्याळ तुमच्या नावावर असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच अप्पा सर. त्याच दरम्यान मागचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. एक उत्कृष्ट समालोचक प्रसादजी भोईर सर यांचा आपल्याला आवाज ऐकत होता. आणि आता मात्र ही मॅच तुम्ही पाहताय. पहिल्या फेरीतील खऱ्या अर्थानं हा चौथा सामना आहे आणि या ठिकाणी खारकोपर विपक्ष वरचे ओवळे. टॉस जिंकला होता टीम खारकोपर संघानं. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम वरचे ओवळे संघाला आणि वरचे ओवळे संघानं बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये टोकल्यात 54 धावा. 53 काढल्यात आणि 54चं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं येणाऱ्या 30 बॉलवरती. आणि ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय खऱ्या अर्थानं. मढवी 11 जासई आयोजित क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहताय. आणि पहिला दिवस आज स्पर्धेचा आणि यशस्वीरित्या आनंदानं जल्लोषात स्पर्धेला शुभारंभ झालाय. सर्व खेळाडूंनी चांगला प्रतिसाद दिलाय आणि आता मात्र आणखीन एक मोठी मॅच क्रीडा रसिकांच्या भेटीला आले. एकीकडे टीम फाईट करते खारकोपर तर त्यांच्या विरुद्ध वरचे ओवळे संघ. या मॅचला जिंकण्यासाठी खारकोपर संघाला 30 बॉलला 54 धावा काढायच्या आहेत. तर एकीकडे या 54 धावा डिफेंड करण्यासाठी 5 ओव्हर खूप चांगल्या फेकाव्या लागतील टीम वरचे ओवळे संघाला. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणावरती आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण एन्जॉय करताय मढवी 11ची एक मोठी स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये खेळाडूच नव्हे तर प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. कारण प्रेक्षकांना पहा किती चांगलं योगदान आहे. त्यांच्यासाठी एक ब्रँडेड फास्ट्रॅकचा वॉच प्रत्येक मॅचमध्ये लकी ड्रॉ उडवून दिला जातोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद आहे कारण तुम्ही एन्जॉय करताय मढवी 11ची एक अफलातून स्पर्धा. पुन्हा एकदा मैदानाकडे अंपायर ग्रीन सिग्नल संदीप पाटील सर, तर दुसरीकडे पंच आपण पाहताय शेखरजी म्हात्रे, शेखरजी पाटील. स्ट्रायकिंगकडे बॅट्समन हर्षल ठाकूर तर नॉन स्ट्रायकिंगकडे पंकज. बॉलिंग ट्रॅक वरती संगम घरत आलाय, एक अष्टपैलू खेळाडू. येस, पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील आपण पाहताय. संगम घरत एक वेगवान गोलंदाज. बॅटिंग मध्ये थोडासा चांगला परफॉर्मन्स दिला परंतु गरज होती संगमच्या आणखीन उत्कृष्ट खेळीची. परंतु आता मात्र धावाच रोखायच्या आहेत. चांगली बॉलिंग करतील काय. ओव्हर द विकेट ना पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॅटची मोठी एज आणि या ठिकाणी सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवरती एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 30 बॉलमध्ये 54चं टार्गेट. चांगली बॅटिंग करावी लागेल टीम खारकोपर संघाला. चांगली बॅटिंग आहे खारकोपर संघाची परंतु तेवढीच चांगली बॉलिंग. अनेक वर्ष आपण पाहिले या वरचे ओवळे संघाच्या खेळाडूंची. अनेक वर्ष ट्रॉफ्या खूप साऱ्या जिंकल्यात. मागील 2 ते 3 वर्षाचा विचार केला तर खूप फॉर्म मध्ये हा संघ आहे. फ्रंटफुटचा वापर, पुढे सरसावून मारलेला फटका,
वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू फरार झालाय चौकारासाठी. चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि आता मात्र पंकजनं ठोकला या चौकार. चौकार आलाय पंकजच्या बॅट मधून. बॉलर संगम पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटनं हा बॉल दिशा पाहावी लागेल. अंपायर सिग्नल. यस, इट इज अ वाईड बॉल. पहिला खराब बॉल फेकतोय संगम आणि आता मात्र एक धाव या ठिकाणी एक्स्ट्रा ऍड होणार. तुम्हाला दिशा चांगली ठेवावी लागेल. वेग चांगला आहे गोलंदाजाजवळ. सातत्य टिकवावं लागेल. चांगली लाईन लेन तुम्हाला फेकावी लागेल या मॅचला डिफेंड करण्यासाठी. पुढचा बॉल फार वेगवान हा बॉल होता. शारीरिक मार देणारा हा बॉल. लेग बाईटचा इशारा. एक धाव मिळाली जाते. या एका धावेनं संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय ऍड होईल. धावसंख्या झाले बिनबाद 7 धावा. 7 धावा धाव फळकावरती पाहायला मिळत आहेत. आपण विचार करू शकताय किती वेगानं चेंडू फेकतोय संगम. ज्या पद्धतीनं त्याच्याकडे वेग आहे आणि वेगावरती स्वार होऊन पुन्हा एकदा यावेळी चांगला बॉल झेल आणि या ठिकाणी साधा सोपा झेल झालाय. मिस. निराशा आहे. पदरी पडली गेले कारण संधी होती विकेट घेण्याची. हे सवय वरचे ओले टीमला प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असेल तर इथून विकेटची गरज आहे. विकेट आल्या तर धावा रोखण्याचं काम करू शकतात बॉलर्स परंतु फिल्डरचं तुम्हाला फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवावा लागेल. चांगली फिल्डिंग करावी लागेल. संगम तयार. लोअर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले. चांगला पंकजने हा फटका एक्झिक्यूट केलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा. चांगला संघर्ष पाहायला मिळाला या बॉलवरती. पहिल्या ओव्हर आपण पाहताय आणि आतापर्यंत शेवटचा बॉल राहिलाय. संघाची धाव संख्या झाली धाव फलकावरती बिनबाद 10. ज्या सरासरीची आपण चर्चा करत होतो सरासरी तर राखताना पाहायला मिळतोय परंतु विकेट मिळाली नाहीये. टीम वरचे ओवळे संघाला त्यांना विकेटची गरज आहे. संगम तयार. अक्रॉस द लाईन लाऊडली अपील लेग द बिफोर विकेट आणि हे शेवटच्या बॉलवरती संगमला मिळालंय मोठं यश. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये विकेटची आपण चर्चा करत होतो परंतु संगम एक चांगला बॉलर आहे आणि विकेट घेण्यासाठीच ओळखला जातोय. हॅलो. दरम्यानच्या काळात स्वागत केले जाईल किशोर पाटील यांचं. नितीन मडवी यांच्या अतिशय जिवलग मित्र. भावासारखी मैत्री या दोघांनी केली आणि भावासारखी मैत्रीला जपणारे आणि जासई टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेट ज्यांनी जास्त जाणले महेश यांना विनंती असेल. किशोर या. अर्थात प्रेमानं सर्व त्यांना आम्ही महेश बोलतो. त्यांना विनंती असेल की आपण स्वागत केलं जातं आहे की जासई टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेटला जास्त जपले त्याने आणि क्रिकेटचं भरपूर ज्ञान ज्यांच्यामध्ये आहे त्यांचं स्वागत केलं जातं आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातं आहे. नितीन मडवी 11 संघाचे अध्यक्ष यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जातं आहे. धन्यवाद महेश, तुम्ही या स्पर्धेला आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. ओ टू संयम. सांघिक दुसरं षटक आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतम आलाय. प्रीतम घरत. पहिला बॉल त्यानं निर्धाव फेकलाय आणि आता मात्र ओव्हर द विकेटनं नेक्स्ट बॉल. यावेळीचा हा बॉल आणखीन एक डॉट बॉल. संलग्न हा दुसरा निर्धाव चेंडू. अशाच बॉलिंगची गरज आहे वरचे ओवळे टीमला परंतु धावांसाठी लढतोय टीम खारकोपर संघ. त्यांना धावा जमा कराव्या लागतील कारण प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा 1 विकेट आणि आता मात्र
धावसंख्या मात्र अद्याप आलेली नाहीये. तिसरा बॉल घेऊन बॉलर तयार. यावेळीचा चांगला फटका, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग केले. वाटलं होतं की हा फटका खेळल्यानंतर 4 धावा मिळू शकतात, परंतु लास्ट मोमेंटला चांगला फिल्डिंगचा प्रदर्शन दाखवत असताना त्या ठिकाणी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगल ऍड होतोय धाव फलकावरती. 11 धावा. आतापर्यंत 9 चेंडू झालेत आणि 9 बॉल मध्ये 11 धावा काढल्यात. चांगला बॉल आहे, खोदून काढले या बॉलला. यॉर्कर पद्धतीचा बॉल. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना मिळेल अवघी 1च धाव. आणि आता मात्र बॉलिंग करतोय प्रीतम. पहा त्याची लाईन लेंथ आपल्याला वारंवार पाहायला मिळते. सातत्य आहे त्याच्याकडे बॉलिंग करण्याचं आणि अनुभव सुद्धा आहे. तो अनुभव मात्र आज मडवी 11 ट्रॉफी मध्ये दाखवत असताना आतापर्यंत 4 चेंडू त्याने सुरेखरित्या फेकलेत आणि आता मात्र पुढचा बॉल घेऊन तो तयार. आखू टप्प्याचा बॉल. जणू काही टेनिस बॅडमिंटन खेळतोय की काय अशा पद्धतीची चपराक दिले आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. मिळालं जीवदान, याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय गावील मैदान. मिळालं जीवदान, याला मिळालं. फार अखूट टप्प्याचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं फार उशीर वेळ होता बॅट्समनकडे हा चौकार ठोकण्यासाठी आणि हर्षलनं दोन्ही हाताने या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. चांगली बॅटिंग. धावसंख्या झाली 16. आणखीन एक अखूट टप्प्याचा हा बॉल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 1/16. दरम्यानच्या काळात विनंती केली जाते कानपोळी संघाचे खंदे समर्थक दिलीप कारंडे उरण आणि नंदू पाटील रांजणपाडा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. या दोघे जण कानपोळी संघाचे खंदे समर्थक दिलीप कारंडे उरण आणि नंदू पाटील रांजणपाडा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड. काढी उदय भामच मड, जवाची टाकली घोरपड वर एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक. बॉलिंग ट्रॅकवरती 3ऱ्या क्रमांकावरती रोहित येतोय. रोहित याला आमंत्रित केलंय. यावेळीचा हा बॉल अलॉंग द कार्पेटच्या सायना फटका खेळलाय. 1 धाव कंप्लीट. मिळेल अवघी 1च धाव. एका धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झाले 1/17. या ठिकाणी 54 धावसंख्येचा टार्गेट आहे. अद्याप ही 37 धावसंख्येची गरज राहिली या मॅचला जिंकण्यासाठी. उर्वरित 17 बॉल जिंकण्यासाठी 37 धावा. कोण जिंकेल कोण हरेल एक महत्वाची मॅच. यावेळीचा हा बॉल फटका चांगला होता परंतु आडवा येतोय संगम घरात. झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाच्या खेळीचा होतोय अंत. हर्षल ठाकूर झालाय झेलबाद. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी प्रतीक पाटील आलाय. एक मॅच आठवत असेल अद्याप ओवले संघाला की याच मैदानामध्ये याच प्रतीक पाटीलनं याच संघाविरुद्ध खेळत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकलेत आणि आता मात्र तशाच पद्धतीची लढाई करण्यासाठी तो मैदानामध्ये उतरलाय. परंतु बॉलरचं सुद्धा करूया आता मात्र कौतुक, कारण रोहितनं 2 बॉल फेकलेत, विकेट घेतले, 1 धाव खर्च केले आणि तशाच पद्धतीची पुनरावृत्ती करून दाखवेल काय बॅट्समन प्रतीक पाटील. परंतु आता मात्र मागच्या मॅचेस मधला वतपा काढण्यासाठी सुद्धा बॉलर्स तयार असणार, कारण मागच्या मॅचेस मध्ये 5 षटकार या फलंदाजांनी ठोकलेत याच संघाविरुद्ध. बॉलर तयार. पहिलाच बॉल फार वेगवान, चांगला बॉल होता, रनआउटची विकेट मिळेल काय, परंतु लास्ट मोमेंटला प्रॉपिंग क्रीज मध्ये
सुरक्षितपणे आलेत बॅट्समन आणि आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या मात्र स्थिर आहे. राहिल्यात धावा फक्त झाल्यात 17 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15 बॉलला बनवायचे आहेत 37 धावा. यावेळी लोअर फुल टॉस बॉल, आणखीन एक डॉट बॉल. ही तिसरी ओव्हर ना वरचे ओवळे टीमसाठी खूप महत्वाची ठरत चालले, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, धावले फक्त अवघी 1 आणि आता मात्र थोडासा दबाव वाढत चाललाय टीम खारकोपर संघावरती. त्यांना हवा एक मोठा फटका. उरलेत या षटकातील शेवटचे 2 बॉल. मोठा फटका प्रतीक पाटील ठोकेल काय? ओव्हर द विकेटनं रोहित तयार. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक फार वेगानं त्या बॉलवरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रो मिळते. अवघी 1 धाव. फार वेळ पाहावी लागली ही 1 धाव फळकावरती लिहिण्यासाठी, कारण बराच वेळ झाला होता. धाव फळक हालत नव्हतं आणि आता मात्र आले सिंगल. धावसंख्या झाले 18. 2 विकेट लॉस. शेवटचा बॉल होता तिसऱ्या षटकातील आणि तो सुद्धा आलाय डॉट बॉल. किती चांगली बॉलिंग केली रोहित घरतनं. आणि पहिल्या षटकामध्ये संगमनं 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर आलेला प्रीतम घरत धावा खर्च केल्या अवघ्या 6 आणि आता मात्र रोहितनं आणखीन एक चांगलं कमबॅक. या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि आल्यात 2 धावा. चांगली बॉलिंग आणि आता मात्र समीकरण राहिलंय 12 बॉल 36 धावा. बारा बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 36चं समीकरण. प्रति ओव्हर तुम्हाला 18.00च्या सरासरीनं मैदानामध्ये खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर येतोय प्रीतम. सांघिक 4थं तर वैयक्तिक हे 2रं स्पेल आहे प्रीतमचं. पहिलाच बॉल फुल टॉस. त्याला ठोकलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जाणार 6 धावांसाठी. हा दर्जेदार षटकार. कमरिया कमरिया दरम्यानच्या काळात सन्मान्य अतिथी विनय बापू पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं सरसे स्वागत केले जात आहे. आणि आता मात्र या षटकारानं समीकरण 11 बॉल 30 धावा. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू गोळीच्या वेगानं फरार झालाय. क्षेत्ररक्षकाला चकवून मागच्या बॉलवरती पावर आणि या बॉलवरती मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. आणि आता मात्र विजयाचं दार ठोकवताना पाहायला मिळतोय बॅट्समन. काय बॅटिंग केले प्रतीकनं. उशिरा आला परंतु आता मात्र छाप सोडत असताना मागील 2 बॉल ना खारकोपर टीमसाठी महत्वाचे राहिलेत, कारण 2 बॉलवरती आल्यात 10 धावा. प्रति ओव्हर आपण चर्चा केली की 18.00च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील आणि आता मात्र चांगला प्रयत्न करतायत. 2 बॉलमध्ये आल्यात 10 धावा. काळात सन्मान्य अतिथी विनय पाटील यांचं स्वागत केलं जाईल. या विनय पाटील या शृंखलेसाठी आपण आलात. विनय म्हात्रे याचं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. आपण स्पर्धेसाठी आलात. महेश इशाल उपाध्यक्ष संघाचे संजीवन मडवी यांच्या माध्यमातून मडवी क्रिकेट क्लब जासई आपण बघता. त्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले सन्मान्य अतिथी विनय म्हात्रे यांचं सरसे स्वागत केलं जाते. ओव्हर टू संयम. 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात बॉलर्सनं. थोडासा दबाव आणि आता मात्र बॅट्समन काय फलंदाजी करतोय आणि सांगतोय प्रतिस्पर्धी संघाच्या बॉलर्सला, देखे जरा किसमें कितना है दम. लगीन झालं आता होणार काय, कोण कुणाचे दाबणार पाय, तेलर ठाकी है. आगे पिक्चर आगे पिक्चर आगे पिक्चर बाकी है, ये तो तेलर ठाकी है. आगे पिक्चर बाकी है, ये तो तेलर ठाकी है. आगे पिक्चर बाकी है, ये तो तेलर ठाकी है. आगे पिक्चर
अभि पिक्चर बाकी आहे. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये प्रतीक पाटील. विजयाच्या जवळ पोहोचण्यासाठी जरूर आलाय, परंतु आता मात्र समीकरण पहा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल फेकले 3 आणि तिन्ही बॉलवरती प्रतीकचा जय जयकार, कारण 3 बॉलमध्ये त्यानं काढल्यात या ओव्हरमध्ये 16 धावा. समीकरण तुम्ही पाहताय 12 बॉलला 36 धावसंख्येची गरज होती आणि आता मात्र 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावा. काय बॅटिंग केली जाते मैदानामध्ये. हेच हवं होतं टीम खारकोपर संघाला, हेच हवं होतं खारकोपरच्या प्रत्येक समर्थकाला की प्रतीक पाटीलच्या बॅटमधून धावा येऊ दे. आणि तो लढतोय मैदानामध्ये. आज मी माझ्या गावासाठी खेळतोय, गावाच्या अस्मितेसाठी खेळतोय. मला माझ्या गावाला विजयी करायचं आहे, मला माझ्या संघाला विजयी करायचं आहे. हेच सांगत असताना प्रतीक पाटीलची फलंदाजी. त्यानं बॉलिंग चांगली केली होती आणि आता मात्र बॅटिंगमध्ये सुद्धा आपल्या नावाचा झेंडा रोवताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कमबॅक करावं लागेल बॉलर प्रीतम घरतला. अद्याप तुम्हाला चांगली बॉलिंग करायची आहे, परंतु हा फटका फसला गेलाय आणि आता मात्र एक साधा सोपा झेल आणि स्वतःवरती नाराज होऊन तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. प्रतीक याची विस्फोटक खेळी या ठिकाणी होतोय समाप्त. हॅलो, सन्माननीय श्री मुकुंद गोपाल पाटील यांना विनंती असेल की आपण सुद्धा मुकुंद गोपाल मडवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपण इथून सामना बघावा. सामना अतिशय दर्जेदार चाललेला आहे. पुन्हा एकदा टू संयम. आणि या ठिकाणी एक मोठा झटका बसलाय टीम खारकोपर संघाला. सुरुवातीला चटके बसत होते ओवळ्या संघाच्या या बॉलर्सला प्रीतमला, परंतु आता मात्र त्याने एक मोठी विकेट प्राप्त केली. बॉलर तयार. यावेळीचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये, सिंगल कंप्लीट. 2 धावा पूर्ण, पुन्हा एकदा मिसफिल्ड, परंतु 2च धावा मिळतील या बॉलवरती आणि संघाची धावसंख्या झाली 36. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 विकेट लॉस केल्यात, परंतु इथून सुद्धा मॅच बनू शकते टीम वरचे ओवळे संघ, कारण आता समीकरण राहिले 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावा. शेवटच्या ओव्हरसाठी किती धावा ठेवणार बॉलर याचकडे चर्चा आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा प्रीतम. लास्ट बॉल. यावेळीचा हा बॉल अंपायर्स वळले गेलेत. यस, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आणि आता मात्र 1-1 धाव महागडी ठरते टीम वरचे ओवळे टीमला. आणि या ठिकाणी धावा कुठूनही येऊ दे, परंतु धावांची गरज आहे टीम खारकोपर संघाला. आणि आता मात्र समीकरण राहिले 7 बॉल 17. अशाच पद्धतीची मॅच होती आणि तेव्हा खतरा पाहायला मिळाला होता वरचे ओवळे टीमला. तेव्हा मॅच खारकोपर संघाने जिंकली होती. यावेळीचा हा बॉल आणि आता मात्र प्रॅक्टिस त्यांची एक त्यांना मजबूत खेळाडू बनवत असते, हेच सांगतायत मैदानामध्ये. आलाय डॉट बॉल आणि षटक क्रमांक संपले गेले या ठिकाणी 4थं. आणि आता मात्र समीकरण राहिले लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल आणि 17 धावसंख्येचं समीकरण. रायगड जिल्ह्यात फेमस झाला मडवी 11 रायगड जिल्ह्यात फेमस संघ रायगड जिल्ह्यात फेमस झाला मडवी 11 संघ. विनंती असेल वनराज वायरमॅन यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. वनराज, आपण व्यासपीठावर यावं. या पुढच्या सामन्यासाठी गावदेवी बेलवडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. या वनराज. टू संयम. समीकरण तुम्ही पाहताय 6 बॉल 17 धावा आणि आता मात्र रिझल्ट लपलाय या ओव्हरमध्ये. कोण जिंकणार कोण हरणार, परंतु एकच सांगेल दोन्ही संघांसाठी, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष तुम्हाला दाखवावा लागेल, कारण 6 बॉलला 17 धावा इथून बनवू शकतात. चांगली फाईट द्यावी लागेल टीम खारकोपर संघाला, परंतु तयार आहे टीम फाईट करण्यासाठी वरचे ओवळे. पहिला बॉल स्वतःवरती नाराज, कारण फुल टॉस बॉल होता. संधी होती एक बिग हिट करण्याची, परंतु बॅट्समन झाला बीड. आणि आता मात्र समीकरण 5 बॉल 17 धावा. 1-1 बॉल या ठिकाणी
ट्विस्ट निर्माण करतोय. थरारक सामना, चित्त थरारक, कारण 6-5 बॉलला बनवायचे आहेत. 17 धावा. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत थर्ड अंपायर्स कॉल आलाय. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आयोजक प्रमोदजी मडवी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जाताना पाहायला मिळत आहेत. अनेक वर्ष या जासई गावासाठी चांगला बॉलर म्हणून सातत्यानं त्यांनी काम केलंय. अनेक वर्ष चांगली बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळाले आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेत. चला 5 बॉल जिंकण्यासाठी 17 धावा. खूप महत्वाची मॅच. कोण जिंकणार कोण हरणार, पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आहे. अरे सारखे काही ठेवले उपटायला या ठिकाणी डीजे मॅडीच्या माध्यमातून एक वेगळीच अदाकारी पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा एकच सिंगल. आणि आता मात्र सिंगल घेऊन राहिला तर खारकोपर संघ ही मॅच फसू शकतोय. सामना थोडासा दूर जाऊ शकतोय, कारण तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. समीकरण राहिले 4 बॉल आणि 16 धावा. 5 बॉल आणि 4 बॉलचा खेळ राहिलाय. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा धाव. आणि आता मात्र आणखीन एक धाव कमी होईल. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावेचं समीकरण. प्रत्येक बॉलवरती चौकार हवा आहे, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला 4 बॉलमध्ये या 15 धावा काढाव्याच लागतील. या मॅचला जिंकायचं असेल तर या धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. बॉलर तयार. यावेळीचा हा बॉल, लाईन चांगली आहे आणि आता मात्र मिळू शकते रनआउटची विकेट. आणि आणखीन एक विकेट लॉस केलाय. आणि आता मात्र अडचणी वाढत असताना टीम खारकोपर संघासमोर आणि धावचीच्या स्वरूपात मिळाले वरचे ओवळे संघाला आणखीन एक विकेट. दरम्यानच्या कालात स्वागत केलं जाईल. वनराज पांडुरंग म्हात्रे यांचं स्वागत केलं जाईल. मढविलन क्रिकेट क्लब जासई, हॅलो कॅमेरा, मढविलन क्रिकेट क्लब जासई यांच्या वतीनं आयोजित शृंखलेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी असलेले आमचे वायरमॅन यांचं सुद्धा इथेच स्वागत केलं जाईल. मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्याचं स्वागत केलं जाईल. ओटू संयम घरत. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. स्क्रीनवरती आपण पाहत आहे आमचे सर्व लाडके आयोजक आणि तदनंतर प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे व्ह्यूअर्स घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत. अनेक सारे प्रेक्षक, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि या ठिकाणी प्रेक्षकांची चांगल्या पद्धतीनं संख्येनं गर्दी मैदानामध्ये आपण पाहताय. बॉलर तयार. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. या मैदानामध्ये ना सकाळच्या सत्रामध्ये 47-45 धावा डिफेंड झाल्यात. बॉलर्सने चांगली बॉलिंग केली, परंतु मध्येच एक सामना घडला. बेलवली विपक्ष ओवे, त्या मॅचमध्ये 2 बॉल राखून बेलवली संघानं 71 धावा चेस केल्या. आणि आता मात्र पुन्हा एकदा 30 बॉलमध्ये 54 धावा डिफेंड करताना वरचे ओवळे टीम. काय बॉलिंग केली आज मात्र वरचे ओवळे संघाच्या बॉलर्सने, परंतु विकेट आणखीन मिळू शकते काय. धावचीच्या स्वरूपात संधी उपलब्ध झाले. व्हाईट बॉलचा इशारा आणि 2 धावा पलून काढल्यात, म्हणजे 2+1 3 धावा यावेळी मात्र मिळाला गेल्या टीम खारकोपर संघाला. आणि आता मात्र समीकरण राहिले 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावा. कंपल्सरी चेसिंग, म्हणजे दोन्ही बॉलवरती आता मात्र मोठे षटकार टोकावे लागतील. कदाचित व्हाईट बॉल, नो बॉल आला तर पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो या मॅचमध्ये. पुन्हा एकदा या मॅचमध्ये नवीन रंग येतील काय, कारण आता समीकरण राहिलंय 2 बॉलला 11 धावसंख्येचं. फिल्डिंग चांगली सजवली गेली, चांगल्या पद्धतीनं आज बॉलिंग पाहायला मिळाली वरचे ओवळे संघाची, परंतु अद्याप खारकोपर संघ इथून मॅच बनवू शकते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक फुल टॉस बॉल होता, परंतु फायदा उचलता आला नाहीये. बॅट्समनला मिळाली 1 धाव आणि शेवटचा बॉल राहिलाय आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आणि 10 धाव संख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सुशांत शेवटचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटनं तयार. चांगला बॉल आणि आता मात्र हा सामना वरचे ओवळे टीमनं जिंकलाय.
10 धावसंख्येनं ही मॅच पराभूत व्हावं लागले टीम खारकोपर संघाला. परंतु कॉंग्रॅच्युलेशन बॉईज टीम वरचे ओवळे संघ अँड संगम घरत चांगला परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला या मॅच मध्ये आणि या विजयाचा शिल्पकार ठरतोय बेलोली संघाचा कर्णधार या लगेच नाणेफेकी करण्यासाठी. बेलोली संघाचा कर्णधार आणि आले धन्यवाद. ओळे संघाचा कर्णधार लगेच आपण यायचं नाणेफेकी करण्यासाठी. चला मॅन ऑफ द मॅच